पुढची बातमी बघूयात। विदर्भामध्ये महायुतीमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे। अमरावतीमधल्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्यावरती पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे। लोकसभेमध्ये खोडकेंनी विरोधात काम केल्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला असा आरोप रवी राणांनी केलाय। तर विधानसभेमध्ये सुलभा खोडकेंसाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन आले, त्यामुळे आपण विरोधामध्ये काम केलं नाही, अन्यथा सुलभा खोडके यांचा 10,000 मतांनी पराभव झाला असता असा दावा सुद्धा रवी राणा यांनी केलेला आहे। तो लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केले। बोर्डावर फोटो सुद्धा आपला टाकू दिला नाही आणि खुल्याम नवनीत राणांच्या विरोधात काम केलं। कशासाठी? पाळ्यासाठी। अजित दादांचे कमसे 50 वेळा मला फोन आले। किती वेळा? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा। पण नवनीत राणाला पाळून त्यांनी काय केलं? या जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या भविष्याचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या महिलांचं, युवकांचं, बुजुर्गांचं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। आज नवनीत राणा जर निवडून आल्या असत्या तर मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री